निवडणुकीतील बोगस मतदानाविरोधात मवियासह मनसेचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे एकत्र मोर्चात चालणार। विरोधकांकडून मोर्चाची जय्यत तयारी। सत्याच्या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार सहभागी होणार। मात्र प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाड यांची दांडी। राज ठाकरेंमुळे नेते गैरहजर राहणार असल्याची चर्चा। विरोधकांचा आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा। विरोधकांच्या मोर्चाला टीजर जारी। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही। अधिकृत परवानगी मिळाली नसली तरी मोर्चा निघणारच। चर्चगेट स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मोर्चाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे मशाल चिन्हाखाली एकत्र असलेले बॅनर, तर राज आणि उद्धव ठाकरेंचे मुखवटे घालून पालघर नाशकातून सैनिक निघाले मोर्चाला। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप देणार मूक। आंदोलनातून प्रत्युत्तर। गिरगाव चौपाटी इथल्या टिळक उद्यानासमोर भाजप करणार आंदोलन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार। बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीकरता शिवसेना आक्रमक। काळा दिन पाळत कर्नाटक सरकारचा नोंदवला निषेध। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांकडून अटक। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलीस तपासातून आले समोर। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी 1 वाजता निघेल। या मोर्चात ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्ष सहभागी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली। परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित असं यश मिळालं असा आरोप विरोधकांचा आहे। त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे। याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत। मात्र या बैठकांमधून विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालेलं नाही। याचाच एक भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय। दरम्यान पोलिसांकडून अद्याप या मोर्चाला परवानगी दिली गेलेली नाहीये आणि असं असलं तरी विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। असं असेल तरी मोर्चाचं स्वरूप काय आहे त्यावर आपण नजर टाकणार आहोत। 1 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होईल। मेट्रो सर्कल मार्गे महापालिका मुख्यालयासमोर हा मोर्चा जाणार आहे। मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा होईल। मवियाचे प्रमुख नेते या सभेमध्ये मार्गदर्शन करतील। दुपारी 4 वाजता मोर्चाची सांगता होणार आहे। अद्याप या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही, पण फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा हा मोर्चा निघणार आहे। दरम्यान मोर्चात कोणकोणते मोठे नेते सहभागी होणार आहेत त्यावर आपण नजर टाकूया। मोर्चाची सगळी तयारी झालेली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार या पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित राहणार आहेत। पण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाड ज्या आता मेट्रोच्या आंदोलनामध्ये अग्रेसर होत्या ते 2 नेते मात्र या आजच्या सत्याचा मोर्चा याला सहभागी असणार नाहीत असं कळत आहे।
सत्याचा मोर्चा आज विरोधक, निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमधील जे अनेक दोष आहेत याबद्दल काढत आहे। सगळ्याच पक्षांनी याकरता गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करायला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्याबद्दल काँग्रेस मात्र नाराज असल्याचं गेल्या अनेक चर्चांमधनं पाहायला मिळते आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला या तयारी दरम्यान सुद्धा पाहायला मिळतोय। सध्या मी महानगरपालिका मार्ग मुंबई महानगरपालिकेचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आहे। संपूर्ण परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या झेंड्यांनी सजवण्यात आलेला आहे। मोर्चाची तयारी करण्यासाठी सत्याचा मोर्चा असा उल्लेख असणारे अनेक बॅनर या परिसरामध्ये झळकलेत। या संपूर्ण मोर्चानंतर जो मुख्य स्टेज उभारला जाणार आहे तोही याच परिसरात आहे। परंतु या सगळ्यामध्ये मुख्य चर्चा आहे ती काँग्रेसच्या समावेशाची। कुठल्याही पद्धतीने काँग्रेसचा एकही झेंडा अथवा बॅनर या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळत नाही। विशेष म्हणजे याच परिसरात मुंबई काँग्रेसचं मुख्यालय सुद्धा आहे, तरी देखील काँग्रेसची अनुपस्थिती ही विशेष आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी वोट चोरीनं राज्यासमोर देशासमोरचा हा सगळा घोळ समोर आणलेला असताना काँग्रेसचे अध्यक्ष मात्र आज मुंबईत नाहीत। मुंबई अध्यक्ष असणाऱ्या वर्षा गायकवाड सुद्धा यामध्ये सहभागी होणार नाहीयेत। काही मोजक्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षाकडनं। स्वतः हर्षवर्धन सपकाळ किंवा वर्षाताई सहभागी होत नसल्याने बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत, नसीम खान अशा काही मोजक्या नेत्यांना या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी होण्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। कुठेतरी वारंवार ही गोष्ट काँग्रेसकडनं अधोरेखित केली जात आहे। मनसेसोबत जुळवून घेणं काँग्रेसच्या नेत्यांना काहीसं डोईजड होणार आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता किंवा बिहार इलेक्शन लक्षात घेता मनसेसोबत असणं सुद्धा काँग्रेसला न पटणारं असल्यानं त्याचा थेट स्वरूप आपल्याला या तयारी दरम्यान सुद्धा पाहायला मिळतंय। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मतचोरी आणि मतदार यादीमधला घोळ या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मोर्चाची हाक दिलेली आहे। राहुल गांधींनी मतदार यादीतील घोळ समोर आणला आणि सुरुवातीपासूनच काँग्रेस याबाबत आक्रमक भूमिकेत दिसली। पण याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना सत्याचा मोर्चा यात काँग्रेसचे ठराविकच नेते उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळते आहे। सपकाळ हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये दौऱ्यावर आहेत, तर मुंबईतल्या मोर्चात बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान हे सहभागी होणार आहेत। पक्षीय आहे हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडीपुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे, मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्या पक्षाचे असतील, अपक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं करिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे। आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरही लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत। सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा, ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या, म्हणजे फेअर निवडणुका होतील। कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमचे महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही
आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल, तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे. या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे. हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे. आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेमानी करू नका, आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे. नाही, जनरल होल्डिंग हा विषय नाही. मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत. मी तिथे चाललेलो आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता आहे. मला वाटते बाळासाहेब आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील. त्यामुळे असं काही त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही. अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे. पण एक आहे की मतचोरी झाली, मतचोरीमुळे सरकार आलं, मतचोरीनी बेमानी करून सत्ता बळकवली, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि हे आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून तर सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे. दरम्यान आपण परत एकदा बघूया उद्याच्या म्हणजे आजच्या मोर्चामध्ये कोण कोण मोठे नेते सहभागी होत आहेत. टीव्ही स्क्रीनवर बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. नाव ठेवले सत्याचा मोर्चा. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार सहभागी होणार आहेत. आणि काँग्रेसचे 2 नेते अगदी कन्फर्म सहभागी होणार आहेत. तर त्यामध्ये नाव आहे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचं. सरकार घाबरलेलं आहे. उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार. त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे. परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार. हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे. आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही. ते एक्सपोज झालेलं आहे. तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे. उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी दिली गेलेलीच नाहीये. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होते. सत्ताधाऱ्यांवर ही टीका केली जाते. आमचे विशाल भाऊ हरगुडे धाराडीचे सरपंच आहे बघा, त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरी जात जा म्हणून. केसनगावचे सर्व सरपंच आहे, 4-5 सरपंच आहे. आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे काही हे स्वतः मला पाठवतात. हो, त्याच्यामुळे मी येत असतो. तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतोच. माझं नाव उद्धव मोहन यादव आहे. मी गेले 30 वर्षापासून हा रथ घेऊन येत आहे. आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे. आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही 30 वर्षापासून हा रथ मुंबईत घेऊन येत आहे. हे सोपं नाही. पावसात येतोय, पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही.